आतापर्यंत आपण डबल अँगल फॉर्म्युले बघितलेत, हाफ अँगल फॉर्म्युले बघितलेत. आज आपण ट्रिपल अँगल फॉर्म्युले बघणार आहोत. मित्रांनो, आपण डबल अँगल फॉर्म्युले जे हाफ अँगल फॉर्म्युले आहेत ते आपण बेसिकली जे यूज करणार आहोत की जर मोठा अँगल असेल आपल्याकडे, जर ए थिटा 16 थिटा किंवा ह्यापेक्षा मोठा जर 32 थिटा, तर आपण त्याला रिड्यूस करण्यासाठी हाफ अँगल फॉर्म्युले, डबल अँगल फॉर्म्युले यूज करणार आहोत. पण आपण हाफ अँगल आणि डबल अँगल मध्ये बघितलंय की जे थिटा आहे तो एव्हरी टाइम इव्हन आहे. जर आपल्याकडे जर थिटा ऑड आला, जर आपल्याकडे ऑड मीन्स 3 थिटा ही ऑड व्हॅल्यू आहे, 3 इज ऑड म्हणजे मल्टिपल ऑफ 3 असेल आपल्याकडे किंवा 9 थिटा असेल, तर आपण त्याला रिड्यूस करण्यासाठी आपल्याकडे 3 ट्रिपल अँगल फॉर्म्युले आपण यूज करणार आहोत. तर ट्रिपल अँगल फॉर्म्युले आपण आज सुरुवातीला बघून घेऊ. आपल्याकडं डबल अँगल फॉर्म्युले होते sin 2 थिटा, cos 2 थिटा, tan 2 थिटा. अजून आपल्याकडे हाफ अँगल मध्ये पुन्हा sin थिटा, cos थिटा आणि tan थिटा. तर आपण ट्रिपल अँगल मध्ये सुद्धा सेम 3 फॉर्म्युले बघणार आहोत. फर्स्ट फॉर्म्युला आहे आपल्याकडे sin 3 थिटा. sin 3 थिटाचा फॉर्म्युला आहे मित्रांनो 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा. हा फॉर्म्युला आहे मित्रांनो. तुम्हाला जर हा फॉर्म्युला लक्षात राहत नसेल तर आपल्याकडे sin, तुमच्यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगतो. sin in means increase म्हणजे काहीतरी वाढते. मित्रांनो, जे फॉर्म्युल्यामध्ये आधी 3 आहे, नंतर 4 आहे, नंतर 4 आहे आणि पॉवर सुद्धा 1 आहे आणि इथे 3 झाला. म्हणजे साइनच्या फॉर्म्युल्यामध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये जे पॉवर पण आहे ते इन्क्रीजिंग आहे आणि जे व्हॅल्यू आहे 3 to 4 आहे. आणि सेकंड फॉर्म्युला आहे cos 3 थिटा. cos 3 थिटा याचा फॉर्म्युला आहे 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी सेम ट्रिक. आपल्याकडे cos म्हणजे लॉस, एक रायमिंग आहे. cos मीन्स लॉस आणि या फॉर्म्युल्यामध्ये काहीतरी लॉस होते. म्हणजे जे 4 आहे ते 4 चं 3 झालं आणि पॉवर 3 आहे त्याचा 1 झाला. एक सिंपल की आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये कुठे पॉवर जास्त आहे आणि कुठे व्हॅल्यू जे आपल्याला मल्टिप्लिकेशनच्या व्हॅल्यू आहेत त्या कुठे जास्त आहेत कुठे कमी आहेत हे लक्षात ठेवणे एक छोटी ट्रिक आहे. की जर sin 3 थिटा असेल तर 3 sin थिटा मायनस 4 sin क्यूब थिटा आणि cos 3 थिटा असेल तर 4 cos क्यूब थिटा मायनस 3 cos थिटा. आणि साइनच्या फॉर्म्युल्यामध्ये इन्क्रीजिंग आहे आणि कॉसच्या फॉर्म्युल्यामध्ये डिक्रीजिंग आहे. आणि हे दोन्ही फॉर्म्युले आपण एकदम जे आपल्याकडे कंपाऊंड अँगल आहेत, जे कंपाऊंड अँगल आहेत आणि डबल अँगल आहेत त्यावर आपण डायरेक्ट हा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. तर आपण फर्स्ट फॉर्म्युला डिराईव्ह करू. आपल्याकडे sin 3 थिटा आहे. sin 3 थिटा आपण LHS घेऊ आधी. हा प्रूव्ह दॅट साठी प्रॉब्लेम येऊ शकतो. आपल्याकडे sin 3 थिटा आहे. sin 3 थिटाला मी 2 थिटा प्लस थिटा, sin 3 थिटाला मी 2 थिटा प्लस थिटा ह्या एक्सप्रेशन मध्ये लिहितो. आणि आपल्याकडे sin A प्लस B, sin A प्लस sin B, sin A प्लस B चं एक्सपान्शन माहिती आहे आपल्याला. sin A प्लस B इज इक्वल टू sin A cos B प्लस cos A sin B. म्हणजेच sin A मीन्स 2 थिटा मल्टिप्लाय बाय cos थिटा प्लस cos A मीन्स 2 थिटा मल्टिप्लाय बाय sin B मीन्स थिटा. आणि आपल्याला sin 2 थिटाचं एक्सपान्शन माहिती आहे. sin 2 थिटा आपल्याकडे आपण इथे लिहून घेऊ आपल्याला काय काय लागलं. आपल्याला एक sin A प्लस B हे एक्सपान्शन लागलं.
याचं एक्सपान्शन आहे साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी, आणि सेकंड जे लागणार आहे साइन 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन थिटा मल्टिप्लाय बाय कॉस थिटा, आणि थर्ड एक एक्सप्रेशन लागणार आहे 2 थिटाचं कॉस 2 थिटा इज इक्वल टू 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा. जे कॉस 2 थिटाचे आपल्याकडे 4 फॉर्म्युले आहेत, त्यामधला मी एक फॉर्म्युला घेतलाय. फर्स्ट फॉर्म्युला आहे कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, सेकंड फॉर्म्युला आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1, आणि थर्ड फॉर्म्युला 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा, आणि फोर्थ फॉर्म्युला आपल्याकडे आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. असे 4 फॉर्म्युले आहेत कॉस 2 थिटाचे, त्यापैकी एक आपण इथे यूज केलाय साइन 2 थिटा आणि कॉस 2 थिटा. साइन 2 थिटाच्या जागी मी 2 साइन थिटा मल्टिप्लाय बाय कॉस थिटा, जे एक्सपान्शन आहे ते साइन 2 थिटाचं आहे आणि कॉस थिटा जसा तसा प्लस ब्रॅकेट कॉस 2 थिटाचं एक्सपान्शन मी 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय बाय साइन थिटा, हे एक्सपान्शन कॉस 2 थिटाचं आहे. कॉस थिटा मल्टिप्लाय बाय कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा 2 साइन थिटा कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा मध्ये मल्टिप्लाय करतो साइन थिटा मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय बाय साइन थिटा 2 साइन क्यूब थिटा, बरोबर आहे. आणि आपल्याला थर्ड एक्सप्रेशन लागणार आहे आयडेंटिटी साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. जर मी साइनची टर्म राईट साइडला घेतली तर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, कारण आपल्याला हे एक्सपान्शन मध्ये कॉस स्क्वेअर थिटा नको आहे, कारण आपल्याला साइनच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे पूर्ण टर्म. म्हणजे मी कॉस स्क्वेअर थिटाला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा लिहू शकतो, म्हणजेच 2 साइन थिटा मल्टिप्लाय बाय 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा प्लस साइन थिटा मायनस 2 साइन क्यूब थिटा. जर मी 2 साइन थिटा आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 2 साइन थिटा मायनस 2 साइन थिटा मल्टिप्लाय बाय साइन स्क्वेअर थिटा 2 साइन क्यूब थिटा प्लस साइन थिटा मायनस 2 साइन क्यूब थिटा, बरोबर आहे. हे 2 साइन थिटा आणि 1 साइन थिटा हे 3 साइन थिटा मायनस 2 साइन क्यूब थिटा आणि मायनस 2 साइन क्यूब थिटा 4 साइन क्यूब थिटा. RHS हेच आपली जी साइन 3 थिटाची आयडेंटिटी आहे ती प्रूव्ह झाली. मित्रांनो, आपण साइन 3 थिटाचा फॉर्म्युला बघितलाय. आता आपण कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला डिराइव्ह करू. कॉस 3 थिटाचा फॉर्म्युला काय आहे? कॉस 3 थिटा इज इक्वल टू 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा, म्हणजेच लॉस व्हॅल्यू होते 4चं 3 झालं आणि पॉवर सुद्धा 3चं 1 झालं. आपण हा फॉर्म्युला डिराइव्ह करू. आपल्याकडे LHS आहे. LHS कॉस 3 थिटा आणि कॉस 3 थिटाला मी कॉस 2 थिटा प्लस थिटा अशा एक्सपेन्शन मध्ये लिहून घेतो, बरोबर आहे. आणि आपल्याकडे कॉस 2 थिटाचं एक्सपेन्शन माहिती आहे आपल्याला. कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. मी इथे थर्ड फॉर्म्युला यूज केला, इथे सेकंड घेतला आणि कॉस A प्लस बी इज इक्वल टू कॉस A मल्टिप्लाय बाय कॉस B मायनस साइन A मल्टिप्लाय बाय साइन B.
आपल्याला दोन फॉर्म्युले लागणार आहेत. आणि थर्ड फॉर्म्युला आपल्याकडे साइन टू थिटाचा फॉर्म्युला आहे, तो पण लागणार आहे आपल्याला. मी हा एक्सपान्शन करून घेतो. कॉस ए प्लस बी, कॉस ए प्लस कॉस बी इज इक्वल टू cos A means 2 theta multiplied by cos B means theta minus sin 2 theta multiplied by sin theta. बरोबर आहे. cos 2 theta आपल्याला कॉसच्या फॉर्म मध्ये आणायचं आहे, म्हणून आपण कॉसचा फॉर्म्युला यूज केला. इथे साइनच्या फॉर्म मध्ये आणायचं म्हणजे साइनचा फॉर्म्युला यूज केला होता. cos 2 theta is equal to 2 cos square theta minus 1 multiply by cos theta. हे cos 2 theta चा एक्सपान्शन cos 2 cos square theta minus 1 आणि cos theta जशाच तसा minus sin 2 theta चा एक्सपान्शन 2 sin theta multiply by cos theta 2 sin theta multiply by cos theta. हे झालं एक्सपान्शन sin 2 theta चं आणि मल्टिप्लाय बाय sin theta जशाच तसं. बरोबर आहे. आणि sin theta मल्टिप्लाय बाय sin theta sin स्क्वेअर theta आणि cos आतमध्ये जर मल्टिप्लाय केलं तर 2 cos क्यूब theta मायनस cos theta. cos theta multiply by 2 cos square theta is 2 cos cube square plus 1 cube theta minus 1 multiply means cos theta multiply by 1 is cos theta minus 2 sin square theta multiply by cos theta sin theta multiply by sin theta sin square theta. आणि आपल्याकडे आयडेंटिटी आहे. आपण सुरुवातीला sin square theta plus cos square theta is equal to 1 आणि आपण जे फर्स्ट फॉर्म्युला होता त्यामध्ये आपल्याला साइनच्या फॉर्म मध्ये आणायचं होतं, म्हणून आपण साइनला आपण राईट साइडला पाठवलं होतं. आपल्याला कॉसच्या फॉर्म मध्ये आणायचं, म्हणजे आपण जे आपल्याकडे कॉस आहे ते आपण राईट साइडला पाठवू, म्हणजे साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. जर कॉसच्या टर्मला जर राईट साइडला पाठवलं तर मला साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा असं मिळून जाईल. आणि मी साइन स्क्वेअर थिटाच्या जागी 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा पुट करतो. 2 cos क्यूब थिटा मायनस कॉस थिटा मायनस 2 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय बाय कॉस थिटा आणि 2 cos क्यूब थिटा मायनस कॉस थिटा मायनस 2 मल्टिप्लाय आणि cos थिटा मल्टिप्लाय केल्यानंतर 2 1 जा 2 आणि मल्टिप्लाय बाय cos थिटा इज 2 cos थिटा मायनस इंटू मायनस प्लस 2 मल्टिप्लाय बाय 2 cos स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय बाय cos थिटा इज cos क्यूब थिटा आणि 2 cos स्क्वेअर थिटा 2 cos क्यूब थिटा आणि हे 2 cos क्यूब थिटा 4 cos क्यूब थिटा 4 cos क्यूब थिटा मायनस cos थिटा मायनस 2 cos थिटा इज 3 cos थिटा. थर्ड फॉर्म्युला सुद्धा प्रूव्ह झाला. इट इज RHS. बरोबर आहे. हे फॉर्म्युले मित्रांनो आपण डिराईव्ह करतो. हे फॉर्म्युले तुम्हाला डायरेक्ट पेपरमध्ये सुद्धा येऊ शकतात, प्रूव्ह दॅट म्हणून प्रॉब्लेम म्हणून. आणि आपण यावरचे या बेस आपण जे फॉर्म्युले यूज करू डिराईव्ह करतो त्या फॉर्म्युल्यावरती सुद्धा आपण प्रॉब्लेम घेणार आहोत पुढे हळूहळू. आपण थर्ड फॉर्म्युला सुद्धा tan 3 थिटाचा आपण डिराईव्ह करू. मित्रांनो आपण थर्ड फॉर्म्युला घेणार आहोत tan 3 थिटाचा. tan 3 थिटा इज इक्वल टू 3 tan थिटा 3 tan थिटा मायनस tan क्यूब थिटा डिवाइडेड बाय 1 मायनस 3 tan स्क्वेअर थिटा. हा फॉर्म्युला आहे मित्रांनो. घाबरून जायचं काम नाही. जर तुम्हाला हे दोन फॉर्म्युले माहित असेल तर आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. साइन tan 3 थिटा इज इक्वल टू साइन 3 थिटा डिवाइडेड बाय कॉस 3 थिटा. आपण हा फॉर्म्युला डिराईव्ह करू. आपल्याकडे LHS जर मी सेम आपण हा दोन प्रकारे प्रूव्ह करू शकतो. tan 3 थिटाला जर मी tan
2 थिटा प्लस 1 ह्या फॉर्म मध्ये लिहिलं आणि आपल्याकडे tan a प्लस बी, tan a प्लस बी चा फॉर्म्युला आहे tan a प्लस tan b divided by 1 minus tan a multiplied by tan b, बरोबर आहे. आणि सेकंड फॉर्म्युला tan 2 theta is equal to 2 tan theta divided by 1 minus tan square theta. आपल्याला दोन फॉर्म्युले इथे लागणार आहेत. tan a plus b, tan a आणि tan b. tan a plus b is equal to tan a plus tan b, b means theta, divided by 1 minus tan a multiply by tan b, बरोबर आहे. आणि tan 2 थिटा याचं एक्सपान्शन आहे 2 tan थिटा डिवायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर थिटा. जर मी tan 2 थिटाच्या जागी जर 2 tan थिटा डिवायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर थिटा हा पूर्ण tan 2 थिटाचं एक्सपान्शन आहे प्लस tan थिटा डिवायडेड बाय 1 मायनस tan 2 थिटाच्या जागी 2 tan थिटा डिवायडेड बाय 1 मायनस tan स्क्वेअर थिटा मल्टिप्लाय बाय tan थिटा. हे एक्सपान्शन tan 2 थिटाचं मल्टिप्लाय बाय tan थिटा तसं. जर मी याचा एलसीएम घेतला तर 2 tan थिटा प्लस tan theta multiply by 1 tan theta minus tan theta multiply by tan square theta is tan cube theta, बरोबर आहे. डिवायडेड बाय 1 minus tan square theta. हे झालं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. जर मी एलसीएम घेतला तर 1 minus tan square theta minus 2 tan theta multiplied by tan theta is 2 tan square theta divided by 1 minus tan square theta. हे झालं डिनॉमिनेटर. आणि 1 minus tan square theta आणि 1 minus tan square theta गेट कॅन्सल आणि वरती 2 tan theta plus tan theta is 3 tan theta. 3 tan theta minus tan cube theta divided by 1 minus tan square theta minus 2 tan square theta is minus 3 tan square theta minus 3 tan square theta. हे झालं RHS. अशा प्रकारे हा एक फॉर्म्युला आपण डिराइव्ह करू शकतो. सेम आपण जर sin 3 theta divided by cos 3 theta आणि sin 3 thetaचं एक्सपान्शन इथे जर पुट केलं आणि cos 3 thetaचं एक्सपान्शन आपल्याला माहित असेल तर आपण tan 3 thetaचं एक्सपान्शन काढू शकतो.